तुम्हाला माहिती आहे, नाचणी एक सुपरफूड आहे. यामध्ये ना दुधापेक्षा दुप्पट प्रमाणात कॅल्शियम, प्रोटीन आणि फायबर अवेलेबल असतात. आणि महत्त्वाचं म्हणजे एकदम ग्लुटन फ्री आहे. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे याच्यामुळे ना तुमची कॅल्शियमची डिफिशियन्सी असेल ना, ती पूर्णपणे व्हीगन पद्धतीने फुलफिल होईल. म्हणून नाचणी हे तुमच्या आहारात एकदा तरी तुम्ही ॲड करायला पाहिजे. चला तर मग आजच्या इंटरेस्टिंग आणि सुपर मिलेटची रेसिपी सुरुवात करूया. तर येथे मी 1 वाटी भरून नाचणीचं पीठ घेतलेलं आहे. नाचणीचं पीठ शक्यतो फ्रेश घ्या, कारण की जुनं झालेलं जे काही नाचणीचं पीठ असतं ते कडसर लागतं आणि त्याचे जे काही धिरडे वगैरे बनवू ते सुद्धा व्यवस्थित बनणार नाही. म्हणून फ्रेश नाचणीचं पीठ इथे वापरण्याचा प्रयत्न करा. आता नाचणीचं पीठ जे आहे ना ते अगदी भुसभुशीत असतं, जसं की ज्वारीचं बाजरीचं पीठ असेल. तर त्यामध्ये बाइंडिंग देण्यासाठी इथे आपण मोजून 1 वाटी इतपत बेसन ॲड करूया. बेसन घातल्यामुळे ना नाचणीचे काही धिरडे बनतील ना त्यांना एक बाइंडिंग येईल आणि ते पलटताना हँडल करताना तुटणार नाही. आता ही दोन्ही पिठं व्यवस्थित मिक्स करून घेतली आणि यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी घालून याचं ना अगदी मीडियम थिक असं कन्सिस्टन्सीमध्ये बॅटर बनवून घेऊया. इथे मला 1.5 वाटी पाणी लागलेलं आहे. पाण्याची क्वांटिटी थोडीशी खालीवर सुद्धा होऊ शकते. काही अशा प्रकारे आपल्याला हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. आता या पिठाला आपण 10 ते 15 मिनिटासाठी रेस्टवर ठेवूया. 15 मिनिटानंतर बघू शकतात पीठ इथे हलकंसं फुलल्या गेलेलं आहे. आता यामध्ये आपण आवडीनुसार भाज्या घालूया. इथे मी बारीक चिरलेली शिमला मिरची, बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेला गाजर घातलेला आहे. तसंही आता हिवाळा सुरू झालेला आहे, म्हणून तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीच्या कोणत्याही पालेभाज्या भरून घालू शकतात. इथे मी थोडीशी म्हणजे थोडीशी जास्त क्वांटिटीमध्ये कोथिंबीर घातलेली आहे. या ठिकाणी तुम्ही मेथी किंवा पालक सुद्धा चॉप करून ॲड करू शकतात. चवीनुसार मीठ घालूया आणि व्यवस्थित याला मिक्स वगैरे करून घेऊया. आता बऱ्याच ठिकाणी नाचणीला नागली, रागी यासारखे भरपूर नाव आहे. तुमच्याकडे याला काय म्हणतात मला कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच कळवा. यामध्ये तुम्ही चटपटीतपणा देण्यासाठी अर्धा लिंबाचा रस सुद्धा ॲड करू शकतात. माझ्याकडे लिंबू अवेलेबल नव्हतं म्हणून मी काही ॲड केलेलं नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही रेसिपी मी माझ्या लहान मुलासाठी बनवत आहे, म्हणून मी यामध्ये तिखट घातलेलं नाही. यामध्ये तुम्ही 2-3 हिरव्या मिरच्या तुमच्या अकॉर्डिंग घालू शकतात. आता बॅटर इथं आपलं तयार झालेलं आहे. लगेचच आपण याचे गरमागरम धिरडे बनवून घेऊया. येथे मी पॅन घेतलेला आहे, तवा घेतलेला आहे. त्याला हलकंसं मी इथे तेलाने किंवा तुपाने ग्रीस केलेलं आहे. आता मध्यम गरम तव्यावरती आपल्याला हे बॅटर टाकायचं आहे आणि हलक्या हाताने याला प्रेस करून घ्यायचं आहे, म्हणजे पसरून घ्यायचं आहे. लक्षात घ्या, हा धिरडं खूप जास्त असं बारीक वगैरे बनवू नका, नाहीतर फ्लिप करताना किंवा उचलताना हे तुटू शकतं. असं जाडसर मी याला पसरून घेतलेलं आहे. आता यामध्ये भरपूर भाज्या घातलेल्या आहे, म्हणून याला झाकून आपण 2 ते 3 मिनिटासाठी वाफवून घेऊया. 2 ते 3 मिनिटानंतर बघू शकतात वरची लेअर ड्राय झाली आहे. यावरती मी हलकासा तुपाचा ब्रश करत आहे. या ठिकाणी तुम्ही तेल सुद्धा वापरू शकतात. छान असं ग्रीस करून घेऊया, जेणेकरून खाताना हे गळ्यात दाटल्यासारखं होणार नाही. हे धिरडे आपल्याला अगदी मध्यम फ्लेमवरती भाजून घ्यायचे आहे. खूप जास्त हाय फ्लेमवर अजिबात भाजू नका, नाहीतर यामधल्या जे काही भाज्या आहेत त्या व्यवस्थित शिजणार नाही. आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे हे पीठ आहे ना आपल्याला खूप जास्त सैलसर ठेवायचं नाहीये, नाहीतर पीठ एकीकडे आणि भाज्या एकीकडे असं होऊन जाईल. म्हणून मध्यम घट्ट अशा पद्धतीत आपल्याला हे ठेवायचं आहे, जसं की व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेअर केलं आहे तसंच. तर अशाच पद्धतीने मी सर्व धिरडे इथे बनवून घेतलेले आहे. आता याला तुम्ही काय म्हणणार मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. धिरडे म्हणाल किंवा पराठे म्हणाल किंवा काय म्हणताल ते नक्कीच कळवा. तर इथे धिरडे आपले बनवून तयार झालेले आहे. बघू शकतात मस्त अशी झालेली आहे. रेसिपी खूप साधी, सोपी आणि महत्त्वाची म्हणजे अगदी पॉवर पॅक रेसिपी आहे. म्हणून तुमच्या नाश्त्यामध्ये किंवा डिनरमध्ये एकदा नक्कीच ट्राय करून बघा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन इंटरेस्टिंग रेसिपीसह. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.